Good morning, students. Here I am, Sister Mariela, going to begin a new lesson from your textbook. I hope all of you are fine, doing well in your studies. Now only we have finished the first unit test, and I think all of you have done well. So now you are going to work hard for further. This year is very important for you, and you must work hard in your studies. So we are going to, you already studied the lesson number 7 and 8. Now after the lesson number 8, we have the Sthula Vachan, rapid reading. That is lesson page number 31, Jata Astala. जाता असताला या रॅपिड रीडिंगचे कवी आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांनी ही स्थूलवचन कविता बंगाली भाषेत लिहिली आहे. या बंगाली कवितेचे मराठी स्वर भाषांतर लेखिका श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. This is a translation of a poem written by Rabindranath Tagore in Bengali. The Shyamala Kulkarni. The poem is a comparison between the sun and a small lamp, both of which give light to the world. In this own way, the lamp is small, yet spreads light to the world. It is beautifully shown how small creatures or things have the capacity to make a world beautiful. तर रवींद्रनाथ टागोर यांनी ह्या स्थूल वाचनामध्ये सूर्य आणि पंती, पंती म्हणजे आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो दिया, द लॅम्प, स्मॉल लॅम्प विच विल लीट स्पेशली ड्युरिंग द दिवाळी. तर सूर्य जो असतो तो जगाला प्रकाश देत असतो संपूर्ण दिवस. तर सूर्याचे मनोगत ह्या स्थूल वाचनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी व्यक्त केलेले आहे. ते आपण आता बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पुस्तक उघडावं लागेल. पुस्तक उघडा, पेज नंबर 31. तर जाता असताना तुम्ही पुस्तक उघडलं असणारच. तर त्याच्यामध्ये कवीविषयी ते आहेत रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी दिलेलं आहे की विश्वविख्यात बंगाली महाकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि मानवतावादी विचारवंत, स्वतंत्र भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार, जागतिक कीर्तीच्या नोबेल पुरस्काराचे भारतच नव्हे तर आशियातील पहिले विजेते. त्यांचे लेखन अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. अनुवादित म्हणजे काय, ट्रान्सलेटेड. त्यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या अनेक भाषांमध्ये त्यांचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. शांतिनिकेतन आणि विश्वभारती या त्यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांनी जगभरात कीर्ती मिळवली. कीर्ती म्हणजे काय, प्रसिद्धी. तर जगभरात त्याची प्रसिद्धी त्यांना मिळालेली आहे. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीय संगीताला दिलेली मौल्यवान भेट आहे. रवींद्र संगीत ही त्यांनी भारतीयांनी दिलेली अतिशय महत्त्वाची अशी काय आहे, भेट आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे की प्रस्तुत बंगाली कवितेचे मराठीत स्वैर रूपांतर श्यामला कुलकर्णी यांनी केले आहे. या कवितेत महाकवी टागोर यांनी सूर्य आणि पंतीच्या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितलेले आहे. तर ह्या बंगाली कवितेमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये बघा, डाव्या बाजूला जी कविता आहे ती बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि उजव्या बाजूला जी आहे ती मराठीमध्ये लिहिलेली आहे. तर त्याचं ट्रान्सलेशन श्यामला कुलकर्णी यांनी केलेलं आहे. तर ह्या कवितेमध्ये किंवा स्थूल वाचनामध्ये आपण बघणार आहोत रवींद्रनाथ टागोर आपल्याला काय सांगत. थोडक्यात तुम्हाला मी आता रवींद्रनाथ टागोर काय सांगतात ह्याबद्दल सांगत आहे. जाता असताना या बंगाली कवितेला महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य आणि पंतीच्या प्रतीकाद्वारे सूर्याला पृथ्वीची वाटणारी काळजी व छोट्या पंतीला जगाला उजळण्याची इच्छा आहे हे सोप्या शब्दात मांडले आहे. त्याचप्रमाणे सूर्य आणि पंती या प्रतीकाद्वारे अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते हे सांगितले आहे. जाता असताना या स्थूल वाचनात्मक
बंगाली कवितेत सूर्य व पंथीचे वर्णन केले आहे. म्हणजेच सूर्य व पंथी हे दोन पात्रे म्हणजे काय, कॅरेक्टर्स आले आहेत. त्यामध्ये सूर्य हा आईसारखा असून त्याला विश्वाची म्हणजेच पृथ्वीची काळजी वाटते. पण पंथी ही सूर्याच्या अपत्यासारखी म्हणजेच मुलासारखी असून सूर्यास्तानंतर ती आपल्या प्रकाशाने पृथ्वीला प्रकाश देऊन उजळत ठेवण्याचा विश्वास दाखवते. आपण पाहतो सकाळी उगवलेला सूर्य म्हणजे सनराईज. सूर्य दिवसभर सर्व सृष्टीला, चराचराला, पृथ्वीला प्रकाश, चैतन्य व ऊर्जा देऊन संध्याकाळी मावळतीला जातो. त्यावेळी सूर्याचे डोळे पाणावलेले असतात, म्हणजेच अश्रूने भरलेले असतात. त्याला पृथ्वीची काळजी वाटत असते. हे सांगताना महाकवी रवींद्रनाथ टागोर म्हणतात, आता आपण मराठीमध्ये जी कविता दिलेली आहे तुमच्या उजव्या बाजूला ती आपण वाचणार आहोत, त्यामुळे तुम्ही पुस्तकामध्ये लक्ष द्या. इथे बघा, हे सूर्याचं चित्र आहे वेगळ्या प्रकारे. त्या एका चित्रामध्ये आपण बघतो सूर्य रडत आहे, त्याला दुःख वाटत आहे की तो या पृथ्वीवरून आता मावळल्यानंतर गेल्यानंतर ह्या पृथ्वीचं काय होणार आहे. ह्या आहेत पंथी, आपण त्याला म्हणतो दिया. आपण दिवाळीच्या सणाच्या वेळेला आपण जळवत असतो ह्या पंथ्या. ह्या पंथ्या छोट्या असून त्याचा प्रकाश छोटा असून ते धरतीला प्रकाश देत असतात. त्याचं वर्णन सूर्य आणि पंथी ह्याचं वर्णनच रवींद्रनाथ टागोर यांनी ह्या कवितेमध्ये केलेलं आहे, सूलवाचनामध्ये केलेलं आहे. ते आपण आता पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं. तर पुस्तकामध्ये बघा, मी कविता वाचते आहे. जाता असताला सूर्याचे डोळे पाणावले, जाईन मी जरे या विश्वाचे, होईल कैसे भले. अंधारामध्ये बुडून जाईल लगेच सारी धरा, कुणी वाचवा या पृथ्वीला, करा करा हो त्वरा. कुणी न उठती या ना पुढती, कुणास नास शाश्वती. आता आपण ही कविता वाचलेली आहे, मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने शिकवणार आहे. तर ह्याच्यामध्ये जे शब्द दिलेले आहेत कठीण शब्द, ते कठीण शब्द तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. आता जाता म्हणजे काय, जातो. आता अस्ताला म्हणजे जेव्हा सूर्य सकाळी उगवतो त्याला आपण म्हणतो सूर्योदय. सूर्य संध्याकाळी मावळतो त्याला म्हणतो सूर्यास्त. अस्त म्हणजे जाणे. सूर्योदय म्हणजे उगव होतो त्याचा, उगवतो. आणि सूर्यास्त म्हणजे तो मावळतो, संध्याकाळी मावळतो, म्हणून जाता अस्ताला. आता जाता म्हणजे जाणे, अस्ताला म्हणजे काय, मावळणे संध्याकाळी सूर्याचे. आता सूर्य म्हणजे त्याला अनेक समानार्थी शब्द आहेत, तुम्हाला माहीतच असतील. जसे आपण सूर्याला म्हणतो रवी, भास्कर, दिनकर, हे शब्द पुढे आलेले आहेत. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये दिले आहे डोळे पाणावले. डोळे पाणावणे म्हणजे काय, रडू येणे. सूर्याला आता रडू आलेला आहे. विश्वाचे, विश्व म्हणजे काय, जग, संसार. भले म्हणजे चांगले, कल्याण, हित. धरा म्हणजे काय, पृथ्वीला सुद्धा अनेक समानार्थी शब्द आहेत, जसे अवनी, वसुंधरा, धरती. त्वरा म्हणजे काय, घाई, लवकर. आणि शाश्वती म्हणजे काय, इंग्लिशमध्ये जर आपण म्हणतो ट्रस्ट, मराठीमध्ये दुसरा शब्द आहे भरवसा. तर ह्या सर्व ओळीमध्ये, मी वाचलेल्या सर्व ओळीमध्ये, म्हणजेच सूर्य मावळतीला निघालेला आहे. म्हणजेच आता काय होणार आहे, सनसेट. सकाळी जेव्हा सूर्य उगवतो त्याला आपण म्हणतो त्याला सकाळी म्हणतो सनराईज, सनरायझिंग. आणि जेव्हा मावळतो त्याला म्हणतात सनसेट. जाताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिलेत, कारण तो विचार करत होता की दिवसभर ह्या जगाला मी चैतन्य, प्रकाश व ऊर्जा दिली व उजळत ठेवले, पण मी गेल्यावर या जगाचे हित, त्याच्यासाठी शब्द आलेला आहे भले. तर मी गेल्यावर ही धरती अंधारात बुडून जाईल.
सर्वत्र काळोख पसरेल. या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोणी पुढे येईल का? या पृथ्वीला अंधारापासून वाचवण्यासाठी कोणीतरी लवकर पुढे या. सूर्याने हाका मारूनही कोणीही पुढे आले नाही. कोणीही उठून उभे राहिले नाही. तर सूर्याला कोणाचाही भरवसा राहिला नव्हता. तेव्हा सूर्य निराश होऊन निघाला. ह्या सर्व ओळीमध्ये सांगितलेलं आहे की जाता असताना सूर्याचे डोळे पाणावले. आता तो जात आहे आणि त्याला दुःख झालेलं आहे की मी जातो आहे, परंतु मी गेल्यानंतर ही जी पृथ्वी आहे ही सगळी अंधारात बुडून जाणार आहे आणि त्यासाठी मला काहीतरी कोणीतरी या पृथ्वीला उजेड द्यावा अशी त्याची इच्छा आहे आणि तो हाक मारत आहे. करा करा हो त्वरा, कुणी न उठती या न पुढती. म्हणजे कोणीसुद्धा पुढे येत नाही. कोणावरती सुद्धा त्याचा भरवसा नाही. पुढे बघा, पुढे वाचते आहे मी. इकडे तिकडे बघत हळूची, पणती ये पुढती, विनम्र भावे लवून मनेती, तेजोमय भास्करा, मम तेजाने जमेल तैसी, उजळून टाकीन धरा. आता इथे शब्दार्थ बघा. पणती म्हणजे तुम्हाला माहीत आहे दिया. दिया. पुढती म्हणजे काय? पुढे. विनम्र म्हणजे काय? लीन होणे किंवा नम्र होणे. लवून म्हणजे काय? झुकून, झुकणे किंवा वाकणे, आउट ऑफ रिस्पेक्ट. तेजोमय म्हणजे काय? प्रकाशमय, प्रकाशमान. भास्कर, तर शब्द आलेला आहे भास्कर. तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं सूर्यासाठी वापरलेले शब्द भास्कर. भास्कर म्हणजे सूर्य, रवी. मम म्हणजे काय? माझ्या. आणि त्या पंथी सांगते आहे इकडे तिकडे बघत हळूच पंथी पुढे येते आणि ती काय म्हणते? अतिशय ती लीन होते, नम्र होते. सूर्यापुढे नम्र होऊन ती म्हणते की हे तेजोमय सूर्य, मला जमेल तशी ही धरणी किंवा ही पृथ्वी मी माझ्या प्रकाशाने उजळून टाकेन. असा इवलासा किंवा लहान उजेड आहे, पण मला धरतीला उजळण्याची व प्रकाश देण्याची माझी काय आहे? इच्छा आहे. मी ह्या पृथ्वीला प्रकाश देईन अशी माझी इच्छा आहे. पुढे बघा. वच हे ऐकुनी त्या तेजाचे डोळे ओलावले, तृप्त मनाने आणि रवी तो झुकला असताकडे. आता वच म्हणजे काय? वचन. पंथीचे वचन ऐकून त्या सूर्याला समाधान वाटले. तेजाचे म्हणजे काय? प्रकाश. डोळे ओलावले. आता दुसऱ्या ओळीमध्ये शब्द आलेले डोळे पाणावले. आणि इथे सांगितलेलं आहे डोळे ओलावले. म्हणजे त्याचाच तो अर्थ काय आहे? रडू येणे. ते छोटीशी पंथी पुढे आली, ती म्हणते मी प्रकाश देईन. आणि हे ऐकून सूर्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, त्याचे डोळे ओलावले. तृप्त मनाने. तृप्त म्हणजे काय? सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फाईड माइंड. आणि रवी म्हणजे कोण? सूर्य. झुकला अस्ताकडे. अस्त म्हणजे काय? मावळणे. तुम्हाला सांगितलं मी, अस्त म्हणजे मावळणे. पंथीचे, कारण सूर्याला फार चिंता लागलेली. मी जर या पृथ्वीवर निघून गेलो तर या पृथ्वीचं पुढे काय होणार आहे? पृथ्वीचं काय होणार आहे? पृथ्वी सगळी अंधारात बुडून जाईल. माझ्या जाण्यानंतर या सृष्टीला, विश्वाला कोणीतरी प्रकाश देईल. तेव्हा अत्यंत समाधानी मनाने मग तो सूर्य मावळतीला म्हणजेच अस्ताला गेला. अशा प्रकारे अस्ताला या महाकवी जाता असताना या महाकवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली कवितेत व श्यामला कुलकर्णी यांनी केलेल्या रूपांतरात सूर्य व पंथी यांच्या प्रतीकातून जगाला उजळण्याची इच्छा सार्थ शब्दात मांडली आहे. आता बघा, सूर्याला चिंता लागलेली, मी जर गेलो तर या पृथ्वीचं काय होणार आहे? पृथ्वीला कोण प्रकाश देणार आहे? परंतु इकडे तिकडे बघितल्यानंतर ही पंथी जी असते छोटी, ती सरळ पुढे येते आणि ती म्हणते तू घाबरू नकोस. तू जरी गेलास तरी मी माझ्या छोट्या प्रकाशाने ह्या पृथ्वीला मी काय देणार आहे? प्रकाश देणार आहे. आणि जेव्हा ही पंथी पुढे आली उजेड देण्यासाठी, तेव्हा मात्र सूर्याचे डोळे ओलावले. त्याला बरं वाटलं, समाधान वाटलं. आणि समाधानी मनाने, सॅटिस्फॅक्शन, ही वॉज रेडी टू गो. म्हणजेच त्यांनी सांगितलेलं आहे की तृप्त मनाने आणि रवी तो सूर्य झुकला अस्ताकडे. झुकणे म्हणजे काय? वाकणे. हे वेंट टू सनसेट. तर ही रवींद्रनाथ टागोर यांची स्थूलवाचन ही कविता आहे. तर त्यांनी ती बंगाली भाषेमध्ये लिहिलेली आहे आणि श्यामला कुलकर्णी ह्यांनी ती कविता
मराठीमध्ये त्याचं काय केलेलं आहे, अनुवाद केलेला आहे किंवा ट्रान्सलेशन केलेलं आहे. अगदी सोपी आहे. मला वाटते तुम्हाला ही समजलेली आहे. आणि ह्यासाठी श्यामला कुलकर्णी आणि रवींद्रनाथ टागोर आणि पंती आणि सूर्य ह्यांचं काय वापरलेलं आहे, प्रतिचिन्ह, चिन्ह त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि हे जे स्थूलवाचन आहे हे सूर्य आणि पंती ह्यांच्यामध्ये झालेलं काय आहे, संवाद आहे. दोघे एकामेकाची समजूत घालून बोलत आहेत. आता इथे मला एवढं सांगायचं आहे की काही वेळेला आपण विचार करत असतो की माझ्याने हे होणार नाही, की मी हे करू शकत नाही. परंतु बघा, छोटी पंती अगदी छोटी जरी असली, ती सूर्य एवढी मोठी नव्हती, जरी छोटी असली तरी ती सांगते की माझ्या छोट्या प्रकाशाने मी जगाला प्रकाश देणार आहे. आणि त्यामुळे सूर्याला सुद्धा समाधान वाटलं. म्हणजेच काय, मदर तेरेसा ऑलवेज यूज टू से, वी आर ऑर्डिनरी पीपल, वी नो नीड टू डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स, बट वी कॅन डू ऑर्डिनरी थिंग्स इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे. म्हणजेच छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो. नाव कमावण्यासाठी मोठ्याच गोष्टी केल्या पाहिजेत असं नाही, तर छोट्या दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांशी चांगलं बोलणे, ह्या प्रकारे आपण दुसऱ्यांना समाधान देऊ शकतो. सो वी नो नीड टू डू एक्स्ट्रा ऑर्डिनरी थिंग्स, बट ऑर्डिनरी थिंग्स वी कॅन डू इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी वे. दिस इज व्हॉट श्यामला कुलकर्णी सेज टू अस. तर इथे आपला धडा संपलेला आहे. तुम्ही बघा पान नंबर 32, पेज 32 प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नामधले प्रश्न नंबर 4, कवितेतील सूर्य आणि पंती या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ सविस्तर लिहा. आता रवींद्रनाथ टागोर यांनी सूर्य आणि पंती हे प्रतीकं वापरलेली आहेत आणि हे प्रतीकामधून आपल्याला समजलेला तुम्हाला समजलेला अर्थ तुम्ही काय करायचं आहे, सविस्तर लिहायचं आहे वहीमध्ये. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, सूर्य आणि पंती यांच्यातील संवाद स्वतःच्या कल्पनेने लिहा. तुम्ही कल्पना करा आणि त्यांच्यामध्ये काय काय संवाद झाला असणार हे तुम्ही लिहायचं आहे. हे पाठामध्ये आलेलं तेच लिहायची त्याची गरज आहे असं मी सांगत नाही, परंतु तुम्ही स्वतःचा संवाद त्याच्यामध्ये घालून हा संवाद तुम्ही काय करायचा आहे, मराठीच्या वहीमध्ये लिहायचा आहे. इथे आपला पाठ संपलेला आहे. मला वाटते तुम्हाला धडा चांगला समजलेला आहे. पुन्हा एकदा तुम्ही 2-3 वेळा तो धडा वाचा आणि हे 2 प्रश्न तुमच्या वहीमध्ये तुम्ही पूर्ण करायचे आहेत. इथे प्रश्नाच्या शेवटीसुद्धा त्यांनी चित्र दिलेलं आहे, सूर्य आणि पंती. अजून तुम्हाला मी एक पंतीचं चित्र दाखवते आहे, ते तुम्ही बघायचं आहे. हे आहे पंतीचं दुसरं चित्र. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण दिवाळीसाठी वापरतो. दिवाळीसाठीच नव्हे तर एखादा जर कार्यक्रम असला त्या कार्यक्रमासाठी असे दिवे वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या आकाराचे हे दिवे आपण वापरत असतो. आणि दिव्याची दिवे जेव्हा जळत असतात त्याचा प्रकाश सगळीकडे काय करत असतो, पसरत असतो. तुम्हाला साधारण उदाहरण द्यायचं म्हणजे दिवाळीमध्ये जेव्हा तुम्ही दिवे लावता घराच्या आजूबाजूला, तेव्हा सगळी ठिकाणी काय असतो, उजेड असतो. तर अंधारामध्ये आपण जेव्हा ही पंती लावतो, छोटीशी जरी पंती असली तरी तिचा प्रकाश आपल्याला मदत करतो. इथे तिथे वावरण्यासाठी आपल्याला ह्या पंतीचा वापर होतो. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या आहेत. तर धडा समजलेला आहे. तुम्ही प्रश्न लिहायचे आहेत, प्रश्न उत्तरं आणि धडा वाचायचा आहे. ओके, सो ऑल द बेस्ट, बी सेफ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड वर्क हार्ड इन युअर स्टडीज. थँक्यू.